कुर्तोजी, आम्ही तुझ्यावर फार खुश आहेत. तू आमच्यामध्ये सामील हो. तुला हवा तो मान आम्ही देऊ. त्यावर कुर्तोजी म्हणाले, तुम्ही माझं डोकं उडवा, पण हे असलं काही करायला लावू नका. आणि मिर्झा राजेंना हे माहित होतं की कुर्तोजी हे उत्तर देणार. मिर्झा राजेंनी त्यांना सोडण्याचा निर्णय केला. त्यावर मिर्झा राजे त्यांना म्हणाले की बाबा, तुझ्याकडे जायला घोडा आहे का? कुर्तोजी म्हणाले नाही. मग मिर्झा राजेंनी त्यांना एक घोडा दिला, सोबत सैनिक दिलं आणि यांना सुखरूप सोडायला लावलं. इकडे महाराजांना हे सगळं कळालं. महाराजांना कुर्तोजींची काळजी वाटत होती. कुर्तोजी आले हे महाराजांना कळालं. महाराज त्यांना भेटले, त्यांना मिठीत घेतलं, त्यांना सांगितलं की असं वेडं धाडस करू नका. तुमच्या या वेड्या धाडसामुळे मला पुढे पश्चाताप करायला भाग पाडताल. आणि कुर्तोजींनी सगळी हकीकत सांगितली. शामी यान्यात काय हालचाल चालली आहे हे देखील सांगितलं. आणि कुर्तोजी निघाले. राजांनी त्यांना हाक मारली आणि थांबवलं. अहो, आमचा शत्रू जर तुमचं एवढं कौतुक करतो तर तिथं आम्ही मागे कसे राहू? महाराजांनी कुर्तोजींना शिरपाव दिला, तलवार दिली, मानाचे वस्त्र दिले आणि तेव्हा त्यांना म्हणाले की तुमचा पराक्रम पाहून आम्ही तुम्हाला एक पदवी देतोय, प्रतापराव नावाची. आणि तेव्हापासून कुर्तोजी गुजर झाले प्रतापराव गुजर. तेवढ्यात महाराजांकडे एक खबर आली की वज्रगड पडला. आता वेढा पडणार तो पुरंदर किल्ल्याला. तेव्हा पुरंदरचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे.